बघू शकता मस्त असा टेस्टी नाश्ता तयार झाला आहे। नमस्कार, तुम्हा सर्वांचं बेलाच किचनमध्ये स्वागत। आज आपण बनवतोय मिनी समोसा आणि तोही अगदी झटपट आणि क्रिस्पी, घरच्या घरी आणि स्पायसी असा चटपटी स्वादचा। हे बघू शकता काय मस्त झालाय। सगळे मुलापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा आहे। खूप सुंदर लागतो। मी टेस्ट करणार आहे, मला जिभेला तर पाणी सुटायला लागले। एकदम जबरदस्त सही एकदम। त्यासाठी जी चटणी बनवली ती अगदी स्पेशली आहे, खूप अगदी परफेक्ट आहे आणि खूप सुंदर बनली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, जिभेला आता पाणी सुटायला लागले। तर रेसिपी तुम्हाला आवडेलच, नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। तर इथे बघू शकता मी 2 वाटी रवा घेतलेला आहे आणि इथे वाटीचं माप घेतलेलं आहे। ही वाटी घेतले त्या वाटीनेच मी मापाने घेतले। 1 वाटी ऑलरेडी काढून घेतलेला आहे आणि दुसरी वाटी तुमच्या समोर मी ते घालून घेते। तर 2 वाटी मी रवा घेतलेला आहे। रवा लहान साईजचा असेल मोठ्या साईजचा असेल तरीही चालतो। इथे मी कडकडीत असं पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि इथे साईडला बघू शकता तेलही अगदी मस्त असं गरम गरम करून घेतलेलं आहे। इथे मी रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला काय करायचंय, मीठ घालायचं। तर इथे काय करते मी अर्धा चम्मच मीठ घालते। रवा आणि मीठ आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। 2 वाटीसाठी मी अर्धा चमचा घेतलेला आहे मीठ। तुम्ही तुमच्या म्हणजे मीठ किती खाता त्याप्रमाणे घ्या। आणि तेलही बघितलं मी तुम्हाला दाखवलेलं आहे, गरम करून घेतलेलं मस्त असं उसळलेलं तेल आहे। तर हे मी 2.5 चमचे घेतलेलं आहे। आपले जे घरातले चम्मच असतं त्याने घेतलेलं आहे। बघू शकता मस्त असं तेल गरम करून घ्यायचं एकदम मस्त। आणि आपल्याला काय करायचं, मिक्स करून घ्यायचंय। गरम गरम तेलात भाजू शकतो, त्यामुळे चम्मच वापर करा। आणि हे मस्त तेल गरम कडक असं घेण्याचं कारण काय, तर त्यामध्ये असं ते कुरकुरीत बनला जातो तो पदार्थ। आपण जो काय बनवतो नाश्त्यासाठी पदार्थ, तो एकदम मस्त असा कुरकुरीत बनाव्यासाठी काय करायचं, गरम तेल आणि कडकडीत गरम पाणी असं वापरायचं। त्यामुळे त्याला ही अगदी क्रिस्पीपणा येतो। हे बघू शकता मस्त असं तेलामध्ये हे भाजलं गेलं अगदी रवा, अगदी मस्त उसळलेलं तेल होतं। असंच तेल हवं आपल्याला। आणि आता काय करायचं, पाणी देखील काय करायचं, थोडं थोडं गरम पाणी घ्यायचं आणि रवा जसा आपण पीठ जसं मळतो सेम त्या पद्धतीने त्याला मळून घ्यायचं। पण पाणी काय करायचं, थोडं थोडं घालायचं, एकदम घालायचं नाही। इथे बघू शकता मी काय करते, थोडं थोडं गरम पाणी घालते आणि चम्मचच्या साह्याने त्याला मिक्स करून घेते। हे बघू शकता भाजू शकतं, तेलही गरम घातलेलं आहे आणि आपलं गरम पाण्याचाहीच वापर करतो। पाणी गरम का वापरायचं, तर त्यानेही रवा एकदम सॉफ्ट होतो आणि मस्त असं फुलला जातो, यासाठी गरम पाणी घालायचं। हे बघू शकता हे पाणी घालून घालून येतं ह्याला मी मळत आणलं, म्हणजे गोळा तयार करत आणलाय। हाताचा वापर केलेला नाही, गरम पाणी आहे त्यामुळं थोडं सॉफ्ट। तुम्ही कोमट पाणीही वापरू शकता जर तुम्हाला जास्त भाजत असेल तर। पळीनच किंवा चमच्यानेच ह्याला असं मळवून घ्यायचं मस्त असं, त्यातल्या गाठी वगैरे फोडून घ्यायच्या व्यवस्थित आणि थोडं थंड झाल्यानंतर हातानेही मळू शकता। तर हे आपलं पीठ मी आता ह्याला काय ठेवणार, अर्धा तासासाठी असंच ठेवून देणार, म्हणजे रवा आपला मस्त असा फुगला जाईल किंवा शिजलाही जातो गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे। याला झाकण ठेवायचं, म्हणजे काय होतं, रवा फुलून येतो मस्त असं। हे बघू शकता मस्त एकदम आहे ना, सुंदर। आता काय करायचं, मी असंच हे करून ठेवते आणि झाकण ठेवून देते। नंतर आपण याला काय करायचं, मळायचं व्यवस्थित। हे बघू शकता असं पीठ व्यवस्थित मळून घेतलं। अर्धा तास झालाय, आपण चेक करूयात रवा। हा बघू शकता रवा मस्त असं फुलून आलाय। तर आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये बाइंडिंगसाठी इथे मी घालणार आहे अर्धा वाटी, ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने मी मैदा घेतला अर्धा वाटी। तर थोडा थोडा घालायचा आणि याला मस्त असं मळून घ्यायचं, जसं आपल्याला गोळा तयार करता येईल असं। इथे बघू शकता रवा आहे त्यामुळं मस्त असं याला बाइंडिंग यायला हवं। तर काय करायचं, थोडंसं मैदा घ्यायचं त्यासाठी आणि गोळा तयार करून घेऊया। इथे मी पूर्ण अर्धी वाटी घातली आहे। इथे बघू शकता एवढा पुरेसा आहे। इथे बघू शकता मी मस्त असं हे मळून घेतलं आणि आता काय करायचं, त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे असे तयार करून घ्यायचे, जसे आपल्याला लाटिंबी लाटायला लागतात तसे। अगदी जास्त मोठेही नाही, अगदी जास्त छोटेही नाही, मीडियम साईजचे करून घ्या। मी एवढ्या साईजचा करते कारण आपल्याला लाटतानाही किती प्रमाणात लाटायचं तेही तुम्हाला मी दाखवणार आहे, की जेणेकरून आपण जी रेसिपी बनवतो एकदम मस्त अशी म्हणजे कुरकुरीत होईल अशी आणि चिप्स सारखी होईल। हे बघू शकता मस्त असे गोळे तयार करून घ्यायचे। सगळे गोळे मी तयार करून घेते। इथे मी पिठाचे आपले
बघू शकता 4 आणि 4 8 गोळे तयार, 9 गोळे तयार करून घेतलेत आणि इथे मैदाही घेतलेला आहे जो आपल्याला लाटायला लागणार आहे. तर इथे एका कढईमध्ये मी तेलही गरम करायला ठेवले. तेल अगदी कडकडीत गरम करायचं आणि परत गॅस लो करायचा. तर आता सर्वप्रथम आपण काय बनवायला घेऊया. तर याला मी काय करते, पिठामध्ये गोळा आहे एक, तो पिठामध्ये बुडवून घेते. हे बघू शकता असं सॉफ्ट पीठ आपल्याला हवं, अगदीच जास्त कडक नाही किंवा जास्त पातळही नाही, म्हणजे आपल्याला लाटता येईल असं हवं. इथे मी पिठामध्ये बुडवून घेतला गोळा आणि याला आपण हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं. साईडला थोड्या चिऱ्या पडल्या वगैरे तरी ठीक आहे, हरकत नाही, कारण जास्त आपण रव्याचा वापर केलेला आहे. आणि अगदी पातळ नाही किंवा अगदी जाड नाही, ती हलका ठेवायचा आणि लाटून घ्यायची लातिंबी. आपली लातिंबी तयार झाले. तर मी इथे काय घेतले, फिरकी घेतली आणि त्याने आपल्याला काय करायचं, मस्त असे याला वेगवेगळ्या प्रकारचे शेप देता येऊ शकतात. तर मी असं एकसारखं याला काय करते, सर्वप्रथम लांब याच्यामध्ये कट करून घेते. इथे मी काय करते, यातली एक लातिंबी घेते, लांबडीवाली जी आहे ती, आणि त्याला काय करते मी आता वेगवेगळे शेप करते. बघू शकता असं त्रिकोणी टाईप किंवा आपण याला मिनी समोसा बोलू शकतो, असे शेप्स करून घ्यायचे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे. अगदी तुम्ही आपण शंकरपाळी बनवतो त्या प्रकारेही कट करू शकता, म्हणजे तुम्हाला जो शेप आवडतो. मुलांना काहीतरी वेगळं आवडतं तर असं वेगळं काहीतरी द्यावं म्हणून मी हे करते. आणि आता पावसाचा सीझन चालू झालाय आणि चटपटीत आणि स्पायसी खायला सगळ्यांनाच आवडतं, अगदी मोठे असो किंवा लहान असो सगळ्यांना आवडतं. तर त्यासाठी ही मी रेसिपी बनवली आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. हे बघू शकता असं मी कट करून घेते वेगवेगळ्या आकारचे शेप्स, समोसा टाईप सारखे. हे बघू शकता आहेत ना. आता यांना आपण सगळे कट करून घेते, मग फ्राय करायला घेऊया. आपलं मीडियम गरम झालेलं आहे, तर मी असं थोडंसं गरम करून कडकडीत थोडंसं नॉर्मल केलंय. तर आता काय करायचं, आपण याच्यामध्ये हे मिनी समोसे आहेत ते सोडून घेऊया. अगदी एक साथ जेवढे बसतील तेवढे सोडून घ्या आणि गडबड करायची नाही पलटी करायला. गॅस मीडियम वरतीच ठेवायचा, फास्ट करायचं नाही. तर का फास्ट करायचं नाही, अगदी पटकन फास्ट केला तर काय होणार, आतमध्ये तसे कच्चेच राहिले जातात हे समोसे, मिनी समोसे, आणि वरून करपले जाऊ शकतात. तर ते करपू नये आणि आतमध्ये व्यवस्थित भाजले जावे यासाठी करायचं मीडियमवर ठेवायचं. बघू शकता ते खाली गेल्यानंतर बरोबर अगदी वरती येत आहेत, आपले शेप फ्राय होत आहेत आणि मस्त असे फुगलेले आहेत, मस्त असे त्याला समोसेसारखे फुगून येत आहेत वरती. तर असं गडबड करायची त्यासाठी, आणि जेवढे होतील तेवढे आपण सोडून घेऊया. हे पाहू शकता मस्त असे आपले समोसे, मिनी समोसे मस्त असे फ्राय झालेत आणि किती सुंदर असे बघू शकता तेलातून वरती आले तळले सोडल्यानंतर, आणि मस्त असे फुगलेत. एकही असं नाहीये की तो चपटा राहिलाय, फुलून आलेत मस्त असे. त्याच्यावरती बबल्स ही अगदी करंजी सारखे येतात. गडबड करायची नाही, गॅस एकदम मी मीडियम ठेवलेला आहे, अगदी फास्ट नाही, कारण ते आपल्याला आतपर्यंत पूर्ण भाजला गेला पाहिजे जो मिनी समोसा आहे तो. आणि त्याला चटपटीत बनवण्यासाठी आपल्याला चटणीही बनवायची आहे, तर ती कशी बनवायची तेही आपण पाहणार आहोत. मस्त अशी स्पायसी चटणी. आणि हे बघू शकता समोसा काय मस्त फुलले, एक एक समोसा दिसतोय ना लाल लाल कलर आले त्याच्यावरची, तर किती सुंदर सोनेरी गोल्डन कलर वरती आपल्याला त्याला तळून घ्यायचे. दिसायलाही किती सुंदर दिसतात बघू शकता. अशाच प्रकारे मी सर्व बनवून घेते. इथे पाहू शकता मस्त असे आपले स्मॉल समोसे, अगदी नाश्त्यासाठी रेसिपी आपली तयार झाली, एकदम मस्त क्रिस्पी असे. हे बघू शकता अगदी पोकळ असे तयार झालेत. हे बघू शकता काय मस्त दिसतंय, प्रत्येक समोसा अगदी क्रिस्पी आहे. हे बघू शकता थंड झाला ना की एकदम मस्तच. हे बघू शकता चुराच होतो त्याचा. आपण याच्यात काय घालण्यासाठी काय करायचं, एक मसाला आपल्याला तयार करायचा, तर तो कसा बनवायचा ते पाहूया. मी एव्हरेजचा काश्मीरी लाल रेड चिली पावडर वापरते, त्याने मस्त असा स्पायसी असं टेस्ट येतो. तर इथे मी आहे 10 रुपयाचं पाकिट आहे. तर मी इथे काय करते, साधारणतः याच्यामध्ये 10 रुपयाच्या पाकिटमध्ये बघू शकता किती मसाला येतोय. हा 1 चम्मच आणि हा 1, असं 2 चम्मचच पावडर आहे 10 रुपयाच्या पाकिटामध्ये. तर मी टोटल पूर्ण पाकिट घेतलेलं आहे. इथे हे पाकिट पूर्ण खाली झालं. इथे मी धने जिरे पावडर आहे ती 1 चम्मच घालते. आमचूर पावडर आहे ती मी 1.5 चम्मच घालते, 1 आणि हा 1/2 चम्मच, 2 चम्मच टोटल असं रेड चिली पावडरसाठी. वाव. मीठ तुम्ही तुमच्या टेस्टनुसारही घालू शकता. ते मी ते 1 चम्मच, पण पीठ मळताना 1 चम्मच घातलेला आहे, अर्धा चम्मच ते मी 1 चम्मच घेतलेला आहे. सर्व मसाला आपल्याला काय करायचा, हा
जो आपण तयार केला सुका मसाला तो तयार असा मिक्स करून घेऊया। हे बघू शकता काय मस्त सुगंध एवढा छान येतो ना याचा मसाल्याचा, हा बघू शकता। आणि आता आपल्याला हा काय करायचा आहे, एकदा एक जीव करून घेतला। जो आपण नाश्त्यासाठी किंवा ब्रेकफास्टसाठी बोलू शकता, मुलांना खायला देण्यासाठी किंवा लहानांनाही आणि मोठ्यांनाही सगळ्यांना आवडेल असा हा आपण जो स्मॉल समोसा केलेला आहे टेस्टसाठी, तर त्याच्यामध्ये हा सगळा मसाला मी आता घालून घेते। हा बघू शकता पूर्ण मसाला घातलाय आणि एकदा काय करायचं आहे ना, मस्त असं आपण हलवून घ्यायचं आणि नक्कीच तुम्हाला हे आवडेल। असा सुंदर म्हणतो आणि एवढा टेस्टी लागतो ना, मुलं सगळे आवडीनं खातील। जर वाटलं मिठाचं प्रमाण कमी आहे तर तुम्ही घालू शकता, चटणीचं प्रमाण तुम्हाला वाटलं रेड चिली पावडरचं तरी तेही तुम्ही परत